हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण जी इंग्लिश ग्रामरची सिरीज स्टार्ट केली तिचा नेक्स्ट पार्ट पाहणार आहोत. तर इडियम्स अँड फ्रेजेसवर जे प्रश्न नेहमी प्रत्येक एक्झामला रिपीट होतात असे महत्त्वाचे इडियम्स आपण पाहणार आहोत. तुमच्या येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी जसे की आरोग्य विभाग भरती, झेडपी भरती, तलाठी, वन विभाग, आरोग्य सेवक तसेच महानगरपालिका भरती या सर्व परीक्षांसाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असणार आहेत. तर मित्रांनो, हे सर्व इडियम्स तुम्ही एका बुकमध्ये लिहून घेत चला. तर स्टार्ट करूया. Give the correct meaning of the idiom a piece of cake. Give the correct meaning of the idiom a piece of cake. एखादी गोष्ट सहज मिळणे. A piece of cake means एखादी गोष्ट सहज मिळणे, त्याला म्हणतात a piece of cake. Everything tastes nice to a hungry person. Getting a smaller share than expected. It is difficult to forget tasty food. Something easily achieved. A piece of cake means एखादी गोष्ट सहज मिळणे. विदाउट मेहनत एखादी गोष्ट मिळणे. समथिंग इझिली अचिव्ड. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. समथिंग इझिली अचिव्ड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम टू बाईट अ बुलेट. टू बाईट अ बुलेट मीन्स लोखंडाचे चणे चावणे, एखादी अशक्य असणारी गोष्ट करणे. टू बाईट अ बुलेट. हेट्रेड शुड बी निप्ड इन द बेड. टू डू समथिंग डिफिकल्ट दॅन वन हॅज बीन हेजिटेटिंग ओव्हर. To punish someone who was later found to be not guilty. To prevent someone from getting killed. To bite a bullet. लोखंडाचे चणे चावणे. तर याचा अर्थ होईल टू डू समथिंग डिफिकल्ट दॅट वन हॅज बीन हेजिटेटिंग ओव्हर. टू डू समथिंग डिफिकल्ट दॅट वन हॅज बीन हेजिटेटिंग ओव्हर. एखादी अशक्य असणारी गोष्ट करणे. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Give the correct meaning of the idiom bed of roses. Bed of roses. What may look comfortable may have hidden thorns. A situation or activity that is comfortable or easy. A warm welcome to a loved one. One needs to be extremely rich to live a luxurious life. Bed of roses means एखादी अशी कंडिशन जी बेड ऑफ रोजेस सारखी आहे, म्हणजे खूप सोपी आणि चांगली आहे. कम्फर्टेबल सिच्युएशन. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन बी. अ सिच्युएशन ऑर ॲक्टिव्हिटी दॅट इज कम्फर्टेबल ऑर इझी. बेड ऑफ रोजेस मीन्स अ सिच्युएशन ऑर ॲक्टिव्हिटी दॅट इज कम्फर्टेबल ऑर इझी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. गिव द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम रेनिंग कॅट्स अँड डॉग्स. रेनिंग कॅट्स अँड डॉग्स. इट इज रेनिंग अनयुज्युअली हार्ड टू विन अ बिग लॉटरी. टू गेट वेल्थ बियॉन्ड वॉट वन डिझर्व्स. To become filthy rich by honest means. Raining cats and dogs. खूप जास्त पाऊस पडणे. हेवी रेनिंगला रेनिंग कॅट्स अँड डॉग्स असे म्हणतात. इट इज रेनिंग अनयुज्युअली हार्ड. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. इट इज रेनिंग अनयुज्युअली हार्ड. खूप जास्त पाऊस पडणे. नेहमी परीक्षेला विचारला जातो हा प्रश्न. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम राइज अँड शाईन. राइज अँड शाईन. Work hard and succeed in life. An expression used when waking someone up. Try harder to overcome life's problems. Be of spotless character. Rise and shine. The rise and shine means an expression used when waking someone up. एखाद्याला उठवण्यासाठी ही फ्रेज यूज करतात. An expression used when waking someone up. Rise and shine. Option B will be correct answer. Next question. Run out of steam. Run out of steam. To lose impetus or enthusiasm. To work quickly like a machine. To give easily. No more money to spend. Run out of steam. तर रन आउट ऑफ स्टीम मीन्स स्टीम इंजिनमधली जर स्टीम वाफ संपली तर इंजिन बंद होईल. तसंच माणसातली एनर्जी संपल्यावर आनंद उत्साह कमी होतो. रन आउट ऑफ स्टीम मीन्स टू लूज इम्पेटस और इंथुजियाझम. ठीक है. ऑप्शन ए विल बी योर करेक्ट आंसर. टू लूज इम्पेटस और इंथुजियाझम. रन आउट ऑफ स्टीम. नेक्स्ट क्वेश्चन. टू गिव द करेक्ट मीनिंग ऑफ द इडियम स्मेल अ रैट. स्मेल अ रैट. टू सेंस दैट इवेंट्स विल नॉट बी इन वन्स फेवर. टू बिगिन टू सस्पेक्ट ट्रिकरी और डिसेप्शन. टू बी फॉरवर्न ऑफ डेंजर टू वन सेल्फ. टू प्रिव्हेंट कॅलॅमिटी बाय चान्स. स्मेल अ रॅट म्हणजे तुमच्या विरुद्ध एखादं कट कारस्थान रचलं जात आहे आणि तुम्हाला ते आधीच कळलं, असं तुम्हाला त्याचा आधीच स्मेल येतोय, जाणीव होते, तुम्हाला संशय येतोय, त्याला स्मेल अ रॅट म्हणतात. to begin to suspect trickery or deception. To begin to suspect
ट्रिकरी और डिसेप्शन. तुम्हाला आधीच त्याची जाणीव होते. स्मेल अ रॅट. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. स्मेल अ रॅट मीन्स टू बिगिन टू सस्पेक्ट ट्रिकरी और डिसेप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. गिव द करेक्ट मीनिंग ऑफ द इडियम turn a blind eye. Turn a blind eye. Not able to see the obvious truth. Hide the ugly truth from someone. Pretend not to notice. Stay away from bad habits. Turn a blind eye means कानाडोळा करणे. कानाडोळा करणे म्हणजे सर्व माहीत असून काहीच माहीत नसल्याचं सोंग घेणे. Pretend not to notice. Pretend not to notice. Turn a blind eye means pretend not to notice. Option C will be your correct answer. Pretend not to notice. Okay, next question. Don't put all your eggs in one basket. Don't put all your eggs in one basket. Avoid risky ventures if you want to be successful in life. Don't risk everything on the success of one venture. One should try multiple things, at least one will succeed. Those who are blessed with more children are happier. Don't put all your eggs in one basket. म्हणजे सर्व अंडी एकाच बास्केटमध्ये ठेवू नका. त्याचा अर्थ होतो तुमच्या सर्व आयडियाज इन्व्हेस्टमेंट एकाच ठिकाणी लावू नका. डोंट रिस्क एव्हरीथिंग ऑन द सक्सेस ऑफ वन व्हेंचर. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट मीन्स डोंट रिस्क एव्हरीथिंग ऑन द सक्सेस ऑफ वन व्हेंचर. ठीक आहे, म्हणजे तुमच्या सर्व आयडियाज इन्व्हेस्टमेंट एकाच ठिकाणी लावू नका. पुढचा प्रश्न. गिव द करेक्ट मीनिंग ऑफ द इडियम थ्रू थिक अँड थिन. थ्रू थिक अँड थिन. To be together under all circumstances, no matter how difficult. None of the days are alike. Some are good and some are bad. To pass through various types of obstacles. An obese person suddenly losing weight. Through thick and thin. तर याचा अर्थ असा होतो कोणत्याही परिस्थितीत सुख असो किंवा दुःख असो, चांगली परिस्थितीत पण आणि वाईट परिस्थितीत पण सोबत असणे. Through thick and thin. To be together under all circumstances, no matter how difficult. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत सोबत असणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. गिव द करेक्ट मीनिंग ऑफ द इडियम वाइल्ड गूस चेस. वाइल्ड गूस चेस. अ होपलेस सर्च फॉर समथिंग अनअटेनेबल. ॲडव्हेंचर ट्रिप फुल ऑफ सरप्राइजेस. टू वेस्ट अ लॉट ऑफ मनी अँड इफर्ट्स फॉर स्मॉल रिटर्न्स. टू हॅव फन डुईंग अ सर्टन टास्क. वाइल्ड गूस चेस. तर याचा अर्थ असा होतो जंगली हंस वाईल्ड गूस जे असते ती खूप जास्त जोरात धावते. त्याला पकडणे खूप अशक्य असते. म्हणजे जे शक्य नाही त्या गोष्टीच्या मागे लागणे. वाईल्ड गूस चेस मीन्स अ होपलेस सर्च फॉर समथिंग अनअटेनेबल. अ होपलेस सर्च फॉर समथिंग अनअटेनेबल. जे अशक्य आहे ते करण्याच्या मागे लागणे. वाईल्ड गूस चेस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. गिव द करेक्ट मीनिंग ऑफ द इडियम the best of both worlds. The best of both worlds. To live like a saint so that you are the best in the living world as well as the heaven. To be lucky in life as well as in death. The benefits of widely differing situation enjoy at the same time. To be popular amongst both the opposing groups. The best of both worlds means दोन्ही जगातल्या सर्व बेस्ट गोष्टी म्हणजे सर्व काही तुमच्याकडे असणे. The benefits of wildly differing situations enjoy at the same time. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या परिस्थितींचा फायदा घेणे, आनंद घेणे. The benefits of wildly differing situation enjoyed at the same time. Option C will be your correct answer. Next question. To take the cake. To take the cake. To have something unexpectedly good. To get a lovely gift. To grab the prize before others. To be especially good, outstanding. To take the cake. To take the cake means to be especially good, outstanding. To be especially good and outstanding. तुम्ही स्पेशल आहात, डिफरंट आहात, इम्पॉर्टंट आहात. स्पेशल आहात म्हणजे टू टेक द केक. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. टू टेक द केक मीन्स तुम्ही स्पेशल आहात, डिफरंट आहात. नेक्स्ट क्वेश्चन. शूटिंग फिश इन द बॅरल. शूटिंग फिश इन द बॅरल. To do random acts of stupidity. To behave in a cruel manner. Ridiculously easy. To escape through a narrow opening. Shooting fish in the barrel. तर बॅरलमध्ये फिशला शूट करणे म्हणजे खूप सोपी गोष्ट आहे. बरोबर.
बॅरलमध्ये एखाद्या फिशला शूट करणे ही खूप सोपी गोष्ट आहे. तसंच शूटिंग फिश इन द बॅरल मीन्स रिडिक्युलसली इझी. एखादी खूप सोपी गोष्ट रिडिक्युलसली इझी. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. रिडिक्युलसली इझी मीन्स शूटिंग फिश इन द बॅरल. नेक्स्ट क्वेश्चन. टू गिव द करेक्ट मीनिंग ऑफ द इडियम हॅव अ ब्लास्ट. हॅव अ ब्लास्ट. A party with very loud music, to have peace and noise, to have a lot of fun, an explosion of happiness. Have a blast. तर हॅव अ ब्लास्टचा अर्थ होतो खूप जास्त मजा करणे, मस्ती करणे, फन करणे. हॅव अ ब्लास्ट. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन सी, टू हॅव अ लॉट ऑफ फन. हॅव अ ब्लास्ट मीन्स टू हॅव अ लॉट ऑफ फन. ऑप्शन सी विल युअर करेक्ट आन्सर. ओके फ्रेंड्स, तर या व्हिडिओत फक्त इतकंच. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही इंग्लिश अँड मराठी ग्रामरचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन स्टे हेल्दी, स्टे सेफ अँड टेक केअर. थँक्यू.